नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या R&B ट्रेडर लेट्स ग्रो टुगेदर या चॅनलवर। मी या चॅनलवर सर्वात महत्त्वाचा आणि आवडीचा विषय घेऊन आले आहे आणि तो म्हणजे शेअर मार्केट आणि शेअर मार्केटमधील इन्व्हेस्टमेंट। हा विषय असा आहे की जो सगळ्यांना अवघड वाटतो, पण तो तितकाच महत्त्वाचा आहे। अजूनही बरेच लोक असे आहेत की ज्यांना शेअर मार्केटबद्दल माहिती नाही। आत्ताच्या सर्वेनुसार पाहिले तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 3 ते 4% लोक असे आहेत की ज्यांना शेअर मार्केटबद्दल थोडीफार माहिती आहे। बऱ्याच लोकांना शेअर मार्केट हे एक जुगार आहे असेच वाटते आणि यावरूनच कळून येते की लोकांना अजूनही शेअर मार्केटविषयी जागरूकता नाहीये आणि योग्य ती माहितीही नाहीये। म्हणून माझ्या या चॅनलचा महत्त्वाचा उद्देश आहे की मी लोकांपर्यंत शेअर मार्केटविषयी योग्य ती माहिती पोहोचवणे आणि योग्य प्रकारे त्याचा अभ्यास करून कशा पद्धतीने आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून इन्कम मिळवू शकतो याबद्दल माहिती देणे। यासाठी मी एक व्हिडिओ सिरीज सुरू करते आहे ज्यामध्ये शेअर मार्केटच्या बेसिक माहितीपासून ॲडव्हान्स माहितीपर्यंत आपल्या सगळ्यांना मिळणार आहे। चला तर मग आज आपण शेअर मार्केटबद्दल बेसिक माहिती समजून घेऊया। या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी की नको, एखाद्या स्टॉक्सची खरेदी आणि विक्री कशी होते, कंपनी स्टॉक मार्केटमध्ये कशा प्रकारे आपले शेअर विकू शकते, शेअर मार्केटमधील इंडेक्सेस सेक्टर्स म्हणजे काय याबद्दल समजून घेणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम समजून घेऊ शेअर मार्केट म्हणजे काय। शेअर मार्केट ही एक बाजारपेठ आहे। ही एक यंत्रणा आहे जिथे शेअर्स खरेदी व विक्री केले जातात। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी हे शेअर मार्केटला कंट्रोल करते। सेबी BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज अशा 2 एक्सचेंजला कंट्रोल करते। तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी की नको, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी की नको हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ। 2 बायका आहेत, सुजाता आणि अनिता। सुजाता ही एक सामान्य गृहिणी आहे तर अनिता ही प्रायव्हेट कंपनीत जॉब करते। सुजाता दर महिन्याला घर खर्चातून काही पैसे बचत करून ठेवते तर अनिता ही येणाऱ्या पगारातून बचत करते। दोघींनाही शेअर मार्केटबद्दल माहीत नव्हते। अनिता तिच्या पगारातून जे काही बचत करत होती ते FD सारख्या गुंतवणुकीमध्ये गुंतवत होती। त्यातून तिला 5 ते 6% परतावा मिळत होता। पण सुजातालाही असे वाटत होते की आपल्याकडे असलेले पैसे गुंतवून चांगल्या प्रकारे परतावा कसा मिळवता येईल। सुजाता विचार करत होती की घरी बसून कशा प्रकारे पैसे कमवले जातील। यातूनच तिला शेअर मार्केटविषयी समजले। ती तिच्या फावल्या वेळात अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू लागली। सुरुवातीला तिने अगदी थोड्या रकमेपासून गुंतवायला सुरुवात केली। शेअर्स चांगले असल्याने आणि योग्य अभ्यास करून घेतल्याने तब्बल एका महिन्यातच तिला 10 ते 15% रिटर्न्स मिळाले। हळूहळू तिने अजून पैसे गुंतवायला सुरुवात केली आणि तिला चांगल्या प्रकारे परतावा मिळू लागला, तेही घराची जबाबदारी सांभाळून आणि घरी बसून। काही महिन्यातच ती दरमहा 20,000 रुपये कमवू लागली आणि एका वर्षानंतर दरमहा 30 ते 35,000 रुपये कमवू लागली। आणि त्याला शेअर मार्केटविषयी काहीच माहिती नसल्याने तिला फक्त पगारवाढ आणि FDचे रिटर्न्स मिळत होते। सांगण्याचा उद्देश इतकाच की जर व्यवस्थित पद्धतीने शेअर मार्केटचा अभ्यास करून गुंतवणूक केली तर FDपेक्षाही चांगल्या प्रकारे परतावा मिळू शकतो। तर एखाद्या स्टॉक्सची खरेदी आणि विक्री कशी होते, एखाद्या स्टॉक्सची खरेदी आणि विक्री कशी होते हे आपण एका उदाहरणासह समजून घेऊ। आपण बाजारात टोमॅटो घ्यायला जातो। जर टोमॅटो एखाद्या दिवशी अनेक ठिकाणी विकले जात असतील तर त्याचा भाव कमी असतो। आपण 20 रुपये किलो आहे असे समजूया आणि एका आठवड्यानंतर
टोमॅटोची आवक कमी झाली तर त्या दिवशी टोमॅटो कमी ठिकाणी विकले जातील, तर त्याचा भाव जास्त असणार. यालाच मागणी आणि पुरवठा असे म्हटले जाते. याचप्रमाणे एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सची मागणी खूप प्रमाणात असली आणि पुरवठा कमी असला तर त्याच्या शेअर्सची किंमत वाढते. याउलट जर एखाद्या कंपनीच्या शेअर्सची मागणी कमी असली आणि पुरवठा करणारे जास्त असले तर शेअर्सची किंमत कमी होते. शेअर मार्केटमध्ये याच खरेदी विक्रीला बाय आणि सेल असे म्हणतात. शेअर खरेदी आणि विक्री करण्यासाठी स्टॉक ब्रोकर प्लॅटफॉर्मची गरज असते. उदाहरण द्यायचं झालं तर झिरोदा, धन, शेअर खान, एंजल ब्रोकिंग, अपस्टॉक्स, 5 पैसा असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. डीमॅट अकाउंट हे आपल्या बँक अकाउंटसारखे अकाउंट असते, ज्यामध्ये आपण शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो. जर तुम्हाला डीमॅट अकाउंट कसे ओपन करायचे आहे यावर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून पाठवा. मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. तर कंपनी शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारे आपले शेअर विकू शकते? आता आपण कंपनी स्टॉक मार्केटमध्ये कशा प्रकारे एंट्री करते हे समजून घेऊया. एखाद्या कंपनीला किंवा हॉटेल ग्रुपला आपले शेअर स्टॉक मार्केटमध्ये विकण्यासाठी सर्वप्रथम IPO आणावा लागतो. IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग. याचाच अर्थ जेव्हा एखादी खाजगी कंपनी आपले शेअर्स पहिल्यांदाच सामान्य गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारात आणतात तेव्हा त्याला IPO म्हणतात. या प्रक्रियेत कंपन्या शेअर गुंतवणूकदारांना विक्रीसाठी खुले करत असताना ते शेअर बाजारात लिस्ट करतात, ज्यामुळे गुंतवणूकदार त्यात आपले पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा कमवू शकतात. तसेच या गुंतवणुकीतून कंपन्यांना मिळालेले भांडवल कंपनीच्या इतर विकास कामांमध्ये गुंतवून आपला विस्तार वाढवू शकतात. IPOच्या माध्यमातून कंपन्या आपले शेअर्स स्टॉक एक्सचेंज NSE किंवा BSE द्वारे लिस्ट करतात. तर शेअर बाजाराचे निर्देशांक कोणते? 7,000 पेक्षा जास्त कंपन्या NSE आणि BSE वर लिस्ट आहेत. NSE आणि BSE हे शेअर बाजार आहे, तर सेन्सेक्स आणि निफ्टी हे शेअर बाजार निर्देशांक आहेत. तर निर्देशांक म्हणजेच इंडेक्स. एखाद्या सेक्टरमध्ये कोणताही बदल होत असेल तर ते आपण इंडेक्सद्वारे बघू शकतो. शेअर मार्केट इंडेक्स समान प्रकारचे स्टॉक्स एकत्र करून तयार केले जाते. शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे इंडायसेक्स आणि सेक्टर्स आहेत, जसे की निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी FMCG, निफ्टी हेल्थ केअर, निफ्टी IT, निफ्टी मीडिया, निफ्टी मेटल आणि असे बरेच काही आहेत. तर इंडेक्सची किंमत कशी ठरविली जाते? इंडेक्समध्ये अनेक स्टॉक्स असतात. उदाहरण द्यायचं झालं तर निफ्टी ऑटो इंडेक्स ही 13 कंपन्यांची मिळून बनली आहे. प्रत्येक स्टॉक्सच्या किमती जोडून इंडेक्सची किंमत काढली जाते. जर इंडेक्समधील कोणत्याही स्टॉक्सच्या किमतीमध्ये बदल झाला तर इंडेक्सच्या किमतीमध्येही बदल होतो. अशा प्रकारे आज आपण स्टॉक मार्केटबद्दल बेसिक माहिती समजून घेतली. मी अपेक्षा करते तुम्हाला आज स्टॉक मार्केटबद्दल बेसिक माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.